साधारण 1960चा तो काळ. शरद पवार ब्रिहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. एक दिवस सोबतच्या मित्रांनी मुंबई फिरायला जायचा प्लान बनवला. मुंबईत आल्यावर त्यांनी समुद्रकिनारा, विमानतळ, CSMT स्टेशन अशा वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या. महाराष्ट्राची विधानसभा पाहायची म्हणून सगळे मित्र मंत्रालयात प्रेक्षक गॅलरीत जाऊन बसले. खाली सभागृहात मोठमोठे नेते बसले होते, तर आचार्य अत्रे भाषण देत होते. सगळे आमदार अत्रेंचं भाषण लक्षपूर्वक ऐकत होते, तर बरेच लोक प्रेक्षक गॅलरीत बसून भाषण ऐकण्यात मग्न होते. विधानसभेच्या ह्या प्रेक्षागृहाचे काही शिष्टाचार, नियम असतात. यामध्ये पायावर पाय टाकून बसायचे नाही किंवा मोठ्याने बोलायचे नाही, असे काही नियम आहेत. अत्रेंचं भाषण रंगात आलं आणि शरद पवार पायावर पाय टाकून भाषण ऐकू लागले. तिथला एक गार्ड आला आणि त्यांनी पवारांना नीट बसण्याची सूचना दिली. पवारांनी सॉरी म्हणत माफी मागितली. थोडा वेळ नीट बसले आणि नेहमीच्या सवयीमुळे त्यांनी थोड्या वेळाने पुन्हा पायावर पाय टाकले आणि भाषण ऐकू लागले. तो गार्ड पुन्हा आला. त्याने समज दिली. पवार पुन्हा सरळ बसून विधिमंडळाचं कामकाज पाहण्यात गुंग झाले. परंतु थोड्याच वेळात ते पुन्हा पायावर पाय टाकून बसले. बाजूला उभा असलेला गार्ड आला. त्याने शरद पवारांची कॉलर पकडून त्यांना बाहेर घेऊन गेला. सोबत सगळे मित्र देखील बाहेर आले. शरद पवार बाहेर उभे राहिले आणि मंत्रालयाकडे पाहत मित्रांना म्हणाले, यापुढे विधानसभेत आलोच तर प्रेक्षक गॅलरीत बसून भाषण ऐकण्यासाठी नाही, तर सभागृहात आमदार म्हणून येईल. त्यावेळी शरद पवार कॉलेजचे GS होते. एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बोलावण्याची त्यांनी प्राचार्यांकडून परवानगी घेतली. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित देखील राहिले. पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोर छोटंसं भाषण केलं. या भाषणाने मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण प्रभावित झाले. त्यांनी पवारांची चौकशी केली आणि आपल्या सचिवांना सूचना दिल्या की मी जेव्हा जेव्हा पुणे किंवा सातारा दौऱ्यावर असेन तेव्हा शरदला सोबत घ्या. पुढे 24 वर्षांचे असताना शरद पवार महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1967 साली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी शरद पवारांना विचारलं, बारामतीतून विधानसभेसाठी संधी मिळाली तर लढशील का? शरद पवारांनी होकारार्थी मान डोलावली. तो असा काळ होता की काँग्रेसची उमेदवारी मिळणे म्हणजे खूप मोठी बाब होती. तालुका, जिल्हा आणि प्रदेश कमिटीच्या निर्णयाने ही उमेदवारी मिळत असे. जेव्हा उमेदवार म्हणून पवारांचं नाव आलं तेव्हा स्थानिक पातळीवर प्रचंड विरोध झाला. 11 विरुद्ध 1 अशा फरकाचा हा विरोध होता. हा पोरगा एकदा आमदार झाला तर परत काही जागा सोडणार नाही, म्हणून हा विरोध होता. स्थानिक कमिटीने हा पोरगा उभा राहिला तर पडणार असा अहवाल जिल्हा पातळीवर पाठवून दिला. जिल्हा कमिटीने तोच अहवाल प्रदेश कमिटीकडे पाठवला. जिल्ह्यातील नेत्यांचा पवारांच्या उमेदवारीला खुला विरोध होता. पण प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आपल्या निर्णयावर ठाम होते. यशवंतरावांनी जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याला बोलावून घेतले आणि विचारले, आपण महाराष्ट्रामध्ये 270 पैकी किती जागांवर निवडून येऊ शकतो? त्यावर तो नेता म्हणाला, साहेब, आपल्याला 190 ते 200 जागा मिळू शकतात. त्यावर यशवंतराव चव्हाण म्हणाले, याचा अर्थ 70 ते 80 जागांवर आपला पराभव निश्चित आहे. त्या नेत्याने हो असे म्हणताच मुख्यमंत्री चव्हाण साहेब हसून म्हणाले, त्या 80 मध्ये बारामतीतून शरदचं नाव लिहून ठेवा, पण उमेदवारी त्यालाच द्या. यशवंतरावांच्या ह्या वक्तव्याने जिल्ह्यातील विरोधक शांत झाले, पण बारामतीत मात्र अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले. पण शरद पवार पट्टीचे खेळाडू होते याची जाणीव अजून मतदारसंघात कोणाला नव्हती. पवारांकडे 600-700 विद्यार्थ्यांची संघटना होती. हे विद्यार्थी बारामतीत प्रचारासाठी उतरले. त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आणि निकालाचा दिवस उजाडला. शरद पवारांनी मैदान मारलं होतं. नवीन पैलवान मैदानात उतरला होता. विजयाचा धुरळा उडाला.
विजयाचा गुलाल शरद पवारांच्या माथी लागला. विधान भवनात प्रेक्षक म्हणून गॅलरीत बसलेले पवार पुढे 7 वर्षांनी आमदार म्हणून विधान भवनात गेले. पहिल्या 5 वर्षात पवारांनी बारामतीचा कायापालट केला. बारामतीचा विकास हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आणि शरद पवार हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोचले. पवारांची बारामती आणि बारामतीचे पवार हे समीकरण झाले. शरद पवार सलग 6 वेळा आमदार झाले आणि साल उजाडले 1977. आणीबाणीनंतर काँग्रेस पक्षात फूट पडली होती. इंदिरा काँग्रेस आणि रेड्डीज काँग्रेस अशी काँग्रेसची 2 शकले झाली होती. तरुण राजकारणी शरद पवारांनी रेड्डीज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1978 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढली. शरद पवार निवडून आले, पण राज्यात जनता पक्षाने सर्वाधिक 99 जागा जिंकल्या. पण बहुमत कुणालाही नव्हते. इंदिरा काँग्रेसला 62 तर रेड्डीज काँग्रेसला 69 जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस पुन्हा एक झाले आणि सन्माननीय वसंतदादा पाटील राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. मात्र अवघ्या काहीच दिवसात नेत्यांमधील मतभेद वाढू लागले. गटातटाचे राजकारण पुढे येऊ लागले. सरकार स्थापन होऊन 4च महिने लोटले होते आणि जुलै 1978 मध्ये मुख्यमंत्री वसंतदादांनी शरद पवारांना घरी जेवायला बोलावले. पवारसाहेब त्यावेळी उद्योगमंत्री होते. जेवणाआधी मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयांवर पवारांसोबत चर्चा केली आणि जेवणे झाली. जेवणानंतर निघताना पवारसाहेब वसंतदादांना म्हणाले, दादा आता मी चाललो आहे. काही चूक झाली असेल तर माफ करा. मुख्यमंत्री दादांना काहीच समजले नाही. पवारसाहेब निघून गेले आणि थोड्याच वेळात वसंतदादांच्या घरातील टेलिफोनची रिंग वाजली. समोरून आवाज आला, हॅलो, मुख्यमंत्री साहेब आहेत का? वसंतदादांनी फोन घेतला. हॅलो. समोरून आवाज आला, दादा आपली खुर्ची धोक्यात आहे. फोनवर वसंतदादांची एकदम जवळची व्यक्ती होती. का? काय झालं? वसंतदादांनी आश्चर्य व्यक्त करत विचारलं. शरद पवार सगळ्या आमदारांना घेऊन बंडखोरी करणार अशी बातमी कानावर आली. मुख्यमंत्री वसंतदादांना जोरजोरात हसू आलं. ते म्हणाले, शरद पवार, अहो शरद पवार आत्ताच माझ्या घरी जेवून गेलेत. बातमी खोटी आहे तुमची. समोरचा व्यक्ती फोन ठेवतो आणि त्याच संध्याकाळी बातमी येते. शरद पवारांनी 40 आमदारांसोबत बंडखोरी करत समाजवादी काँग्रेस आणि जनता दलासोबत सरकार स्थापन करून वसंतदादांचे सरकार पाडले होते. पवारांचं राजकारण भल्या भल्याना कळलं नाही. मुख्यमंत्री वसंतदादा पायउतार झाले आणि 18 जुलै 1978 रोजी वयाच्या केवळ 38व्या वर्षी पुरोगामी लोकशाही दलाची स्थापना करत शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्याचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होता सन्माननीय शरदचंद्र गोविंदराव पवार. बारामतीच्या माळ रानापासून देशाच्या कानाकोपऱ्यात एकच चर्चा रंगू लागली. एकच प्रश्न होता, वयाच्या केवळ 38व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारा कोण हा शरद पवार? राजकारण, साहित्य, कला, क्रीडा, शेती, सहकार अशा सगळ्या क्षेत्रात शरदाचं चांदणं बनून पसरलेला, शेतकरी, आदिवासी, पीडित तळागाळातील लोकांना आपलासा वाटणारा, राजकारणाच्या आखाड्यात तेल लावलेल्या पैलवानासारखा कुणाच्या हाताला न लागणारा, ज्या नावाशिवाय देशाच्या राजकारणात पान हलत नाही, ते राजकारणाचे चाणक्य, जाणता राजा, विकास पुरुष सन्माननीय शरदचंद्र गोविंदराव पवार. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्याविषयी जाणून घेत आहोत. शरद पवारांचा जन्म दिनांक 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. वडील गोविंदराव पवार हे मूळचे सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील, पण कामाच्या शोधात गोविंदराव पुण्यातील बारामतीत आले.
पुढे गोविंदराव नीरा कॅनॉल सहकारी सोसायटीचे बराच काळ सेक्रेटरी होते आणि आई शारदाबाई पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या. छोट्या शरदमध्ये बालवयातच नेतृत्व गुण दिसत होते. शाळेत असताना गोवा मुक्ती सत्याग्रहात पोर्तुगीजांच्या हल्ल्यात पनवेलचे हिरवे गुरुजी शहीद झाले. या घटनेचा निषेध म्हणून शरद पवारांनी 600-700 विद्यार्थ्यांना घेऊन निषेध मोर्चा काढला. शाळा बंद ठेवली. तेव्हा पवार 9वी इयत्तेत शिकत होते. पुढे 1967 सालात पवार पहिल्यांदा आमदार झाले आणि शरदाचं चांदणं बनवून सर्वसामान्यांचे आयुष्य प्रकाशमान केले. 1993 सालात किल्लारीसह लातूर, धाराशिवमध्ये भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की 52 गावे उद्ध्वस्त झाली. पण तेव्हा शरद पवार नावाचा खमका मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला होता. मुख्यमंत्री पवार साहेब जेव्हा किल्लारीत पोहोचले तेव्हा धुळीचे प्रचंड लोट उठले होते. पवार किल्लारीत ठाण बांधून बसले. सगळे जिल्हाधिकारी आणि मंत्रालय त्यांनी किल्लारीत नेलं. देशातील कोणत्याही मोठ्या नेत्यास तिथे येण्यास मनाई केली. तिथल्या लोकांना ह्या प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याची शक्ती दिली आणि पुढे 1 महिन्याच्या आतच गावाची गावं नवीन घरांसह उभी केली. पवार साहेबांनी आपत्ती व्यवस्थापन काय असतं याचं नवं उदाहरण जगासमोर ठेवलं होतं. पवार साहेब 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. आतापर्यंत 6 वेळा आमदार, एकदा विधान परिषद सदस्य, 7 वेळा खासदार तर 2 वेळा राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी शपथ घेतली. पवार साहेबांनी केंद्रातही अनेक खाती सांभाळली. 1999 साली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरून त्यांनी रान उठवलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या नव्या पक्षाची स्थापना केली. 1999च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढले. पण कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने पुढे दोन्ही काँग्रेस पक्षांनी एकत्र येत महाराष्ट्रात आघाडी सरकार स्थापन केले. पवारांचे राजकारण नेहमी चक्रावून टाकणारे राहिले. याची प्रचिती आली ती अजितदादा आणि विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर. शरद पवार जे सांगतात बरोबर त्याच्या विरुद्ध वागतात अशी नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चा रंगते. ते कधी साताऱ्यात जाऊन उदयनराजेंचा पराभव करू शकतात तर वयाची 85 उलटल्यावरही फडणवीसांना भारी पडतात. राज ठाकरेंच्या भाषेत शरद पवार म्हणजे तेल लावलेला पैलवान आहे. तो कुठल्याही संकटातून अलगद निष्ठून जातो. अगदी कॅन्सरसारख्या आजारालाही हा पैलवान हाती लागला नाही. तो तिथूनही निसटला. पवार एक ऊर्जा स्रोत आहे. जेव्हा जेव्हा वाटलं पवार संपले तेव्हा दुसऱ्या क्षणाला ते 100 पट जास्त क्षमतेने उभे राहिले. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी शरदरावांना आपला मानसपुत्र मानलं. क्रिकेटपटू सदू शिंदे यांच्या कन्या प्रतिभाताई यांच्यासोबत 1 ऑगस्ट 1967 रोजी शरद पवारांनी विवाह केला. पवारांच्या विवाहाचा एक गोड किस्सा सांगितला जातो. जेव्हा मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम होता तेव्हा सगळी मंडळी बसलेली होती. शरद पवार समोर ठेवलेलं वर्तमानपत्र वाचत होते. पवार वर्तमानपत्र वाचण्यात इतके गुंतले की प्रतिभाताई आल्या आणि पोहे आणि चहा देऊन निघून सुद्धा गेल्या. मात्र शरदरावांचं त्यांच्याकडे लक्षच गेलं नाही. पुढे लग्न ठरलं पण कुठलाही मुहूर्त न काढता मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले की लग्न लागणार होतं. 25-30 हजार लोक लग्नाला जमली होती. दुपारी 2 वाजले तरी पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यात व्यस्त होते. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास यशवंतराव चव्हाण आले आणि प्रतिभाताई आणि शरदरावांचं लग्न लागलं. प्रतिभाताई म्हणतात की अजून 5-10 मिनिटे जरी मुख्यमंत्री उशिरा आले असते तरी मी चक्कर येऊन तिथेच पडले असते. पुढे या दोघांनी सुखाचा संसार केला. या दाम्पत्याला सुप्रिया सुळे ही मुलगी आहे. अनेक सामाजिक संस्था आणि देशातील विविध पदांवर शरद पवार साहेबांनी काम केलं आणि त्या पदाला त्यांनी न्याय दिला. देश विदेशातील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ह्या ध्येयवेड्या माणसाला मानाचा मुजरा आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आपण जे महाराष्ट्रात पसरलेले सहकाराचे जाळे पाहतो, IPL सारखे क्रिकेट लीग असेल, पुण्याचे IT पार्क असेल किंवा शेती क्षेत्रात आलेली हरित क्रांती असेल, शरद पवार ह्या नावाचा त्यात सिंहाचा वाटा आहे.
त्यांनी घेतलेले निर्णय हे दूरगामी परिणाम देणारे असतात. मित्रांनो, तुम्हाला शरद पवार व्यक्ती किंवा राजकारणी म्हणून कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.